मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पत्रकार संरक्षण समितीमध्ये आणि मी कुठल्याही पत्रकाराला नवा जुना अमुक प्रसिद्धी माध्यमाचा तमुक प्रसिद्धी माध्यमाचा लहान मोठा असा भेदभाव मानत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल की आपल्या संघटनेच्या ज्या निवडी होतात त्या बाहेरून चिठ्ठीत नावं लिहून आणून ती पुन्हा इथं घोषित केली जात नाहीत। इथं सर्वांना विचारलं जातं आणि त्यानंतर सर्वांमध्ये त्या निवडी होतात। आणि याचबरोबर संघटनेचं एक उद्दिष्ट आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे, काय जण नवीन आहे। उद्दिष्ट असं आहे की आपल्याला सर्वांना सगळ्यांच्या हितासाठी एकमेकांच्या बरोबर राहायचंय। आपसात आपल्या दुनी नसणार आहे, आपल्याला सर्वांना एकमेकांच्या बरोबर राहायचंय। सगळ्यात महत्त्वाचं जाहिराती असो बातम्या असो, जर कुणाला काही कळल्या, सध्या स्पर्धेचं युग आहे, त्याची बातमी आली त्याला पब्लिसिटी मिळते, त्याला कव्हरेज मिळते आणि त्याला राजकीय नेते मंडळी सर्वात प्रथम ओळखतात। आता त्याची दुसरी बाजू आणण्याची अशी आहे, तुम्ही सरळ मार्गी पत्रकारिता करत असता किंवा वेगळ्या मार्गाने करतात, तर वेगळ्या मार्गाने पत्रकारिता करणाऱ्यांना राजकारणी लोक किंवा अधिकारी प्रशासकीय अधिकारी लक्षात ठेवतात असं बोललं जातं। परंतु जर तुमची प्रामाणिक जरी पत्रकारिता असली, त्याच्यामध्ये जर धार असेल, सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत जर तळमळ असेल, तर तुमची दखल सुद्धा अधिकारी व राजकीय नेते मंडळी घेतात। याचा अनुभव मी या 2025व्या या वर्षी घेतलेला आहे। तशा बातम्या मी प्रसिद्ध केल्या आहेत। आपली पत्रकारिता कशी असावी अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे। आता या ठिकाणी हा जो उहापोह केलाय आपण, हा कार्यक्रम इथं अशा पद्धतीने करणार, खरं तर निवडी म्हणजे निवडी करायच्या, सत्कार करायचे, निवडून जायचं अशा असतात। परंतु हा कार्यक्रम या ठिकाणी अशा पद्धतीने आयोजित करण्यामागचं दुसरं एक कारण आहे। पत्रकार दिनादिवशी प्रत्येकाला इच्छा असते की कुठंतरी आपण या स्टेजवर यावं, आपला सत्कार व्हावा किंवा कुठंतरी आपल्या भावना आपल्याला व्यक्त करता याव्यात। पण पत्रकारांची वाढती संख्या, पत्रकारांच्या संघटनांची वाढती संख्या या बाबी लक्षात घेता त्या दिवशी प्रत्येक सर्वसामान्य पत्रकाराला संधी मिळत नाही। आणि हा कार्यक्रमाचा घाट घालण्यामागचं एकमेव कारण आहे की आपल्या सर्वांना या ठिकाणी संधी मिळावी। आपल्यातले काही ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, गेल्या अनेक वर्षापासून श्रीकांत कसबे साहेब चळवळीतले पत्रकार म्हणून ओळखले जातात। त्यांनी त्यांचा प्रपंचावर काय म्हणतात त्याला, काय ठेवून तुळशीपत्र ठेवून चळवळचा टिकवण्याचं काम केले। त्या श्रीकांत कसबे साहेबांना कुठेतरी सन्मान मिळावा हा सुद्धा उद्देश होता। तो आम्ही खऱ्या अर्थाने सफल केलाय। आणि संख्येने कमी असले तरी सगळे आमचे पत्रकार नेटके आहेत, प्रामाणिक आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि आजच्या या दिवशी कसबे साहेबांना मान देता आला, तुम्हा सर्वांना मान देता आला, याचा मला सार्थ अभिमान आहे। यापुढे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांना एकमेकाबरोबर चालायचंय। आणि प्रत्येक जे नूतन अध्यक्ष झाले लखन, पुन्हा म्हणू नको असं का केलं म्हणून, महिन्याभरात जर मीटिंग नाही घेतली, कार्यक्रम नाही घेतला, तर पुन्हा असाच कार्यक्रम घेऊन बरखास्त केलं जाईल, त्याच्या बातम्यामध्ये येतील। सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगायला हवं की आपसामध्ये सामोपचार ठेवा, रोज पुन्हा एकमेकाशी बोला। कोण बाकीच्या संघटना काय करते हे बघण्यापेक्षा आपण काय करतोय ती बघा, कोण वाईट करतोय हे बघण्यापेक्षा आपण जी चांगलं करणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।